फ्रेश पायनॅपल वापरून बनवलेला हा माझा पहिलाच केक. याआधी मी हापूस आंबा वापरून बरेच केक बनवले आहेत आणि ते कस्टमरला आवडले सुद्धा आहेत. टेस्टही खूप छान वाटली त्यांना. आंबा गोड असतो त्यामुळे तो ॲज इट इज वापरला तरीही काही फरक पडत नाही, पण पायनॅपल तसं थोडंसं आंबट असतं. ते तसंच वापरलं तर क्रीम कर्डल होते व क्रीम आंबट लागायला लागते. त्यामुळे इथे पायनॅपल थोडंसं साखरेमध्ये शिजवून घ्यायचं, ते थंड करून मगच केकमध्ये वापरायचं. याची जर डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा. पुढच्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी ती नक्कीच शेअर करेल. तर असो, पुन्हा केककडे वळूयात. या फ्रेश पायनॅपल फ्लेवरचेच 3 केक सेम कस्टमरचे होते. एकाच दिवशी हे तिन्ही केक डिलिव्हर करायचे होते, त्यामुळे मी आदल्या दिवशीच कंपोट बनवून ठेवलं. केक स्पॉन्ज पण बेक करून ठेवला. जनरली जास्त ऑर्डर्स असतील आणि प्रीबुक असतील तर मी आदल्या दिवशी केक क्रमकोट करून ठेवते, पण फ्रेश फ्रूट वापरून केलेले केक तुम्ही आदल्या दिवशी क्रमकोट करून किंवा लेअरिंग करून ठेवू शकत नाही, कारण ते लेअर केल्यानंतर 24 तासाच्या आत संपवावे लागतात. आपण जर आदल्या दिवशी बनवून ठेवले तर त्याची शेल्फ लाईफ पण कमी होते. त्यामुळे सेम डेला आपल्याला केक लेअर करावा लागतो आणि कस्टमरला सांगावंही लागतं की 24 आवर्समध्ये हा केक फिनिश करायचा. तर कसा वाटला आजचा हा सुंदरसा केक कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत बाय.